आज मी तुम्हाला गोंफरीनं फूल माझ्याकडे कसं आलं आणि कसं ग्रो करायचं हे पूर्ण सविस्तरमध्ये माहिती देणार आहे. हे फूल माझ्या आवडीचं कसं काय झालं ते पण सांगणार आहे. कारण हे फूल आहे ना बघा, अशा झाडावर भरपूर फुलं येतात आणि महिनाभर तरी हे झाडावर असेच राहतात. बघा असे खालून ब्राऊन झाले, जुने झाले ना, तर हे बी काढून तुम्ही ज्या कुंडीत आहे त्याच कुंडीत जर हे रोपं टाकत राहिले ना, इतक्या प्रमाणात तुमच्याकडे रोपं तयार होते. आणि हे झाड माझ्याकडे खरं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हणते मी. कारण जेव्हा मी बाप्पाला हे हार आणला होता, कारण आमच्याकडे अशा हारसुद्धा मिळत नाही, पण अचानक मला एक वेळा वेगळा हार भेटला म्हणून मी आणला आणि माझी ओळख झाली ह्या फुलांसोबत. तो हार मी सहजच सवयीप्रमाणे मातीमध्ये टाकला एका कुंडीमध्ये आणि त्याच्यातून रोपे निघाली. हळूहळू रोपे मोठी झाली आणि त्याला अशी फुलं यायला लागली. तर मला खूप आनंद झाला. म्हणून बी लावण्याची सवय हे नेहमी आपण ठेवली पाहिजे. कशातून काय निघेल काही सांगता येत नाही. आणि बघा भरपूर बी साचून आहे तेव्हापासून आता याला 2 ते 3 वर्ष होऊन गेले या गोष्टीला. आणि तसे तसे मी फुलं गोळा करत असते जेव्हा भरपूर प्रमाणात, कारण ह्या झाडाला फुलं येते. आणि तुम्ही स्पेशल मातीची आवश्यकता नाही. तुम्ही अशा एखाद्या कुंडीमध्ये साईडला असे टाकत राहा, किंवा मी आधीपासून जे टाकले आहे ना, आता पाऊस पडल्यावर तुम्ही दाखवेल मी तुम्हाला भरपूर प्रमाणात रोपे निघेल. की मला बघा ह्या साईडनं सुद्धा या कुंडीत टाकलेले आहे, इथे सुद्धा मी लावून घेतलेलं आहे. इतके रोपे निघणार आहे माझ्याकडे की भरपूर निघणार आहे हे मला माहीत आहे. तरी पण मी आता थोडे सुकलेले फुलं जे होते माझ्याकडे ते टाकून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि अचानक हे मला मिळालेलं एक बाप्पाचा आशीर्वाद म्हणून हे फूल माझ्याकडे आता 2-3 वर्षापासून लावत आहे. आणि ते मातीत बी टाकत राहते, त्याच्यामुळे ते वरच्यावर निघतच राहतात झाडं. आणि 12ही महिने याला फुलं येतात असे मी म्हणेन. कारण पावसाळ्यानंतरसुद्धा याला खूप छान फुलं येतात आणि खूप खूप दिवस झाडावर राहतात. म्हणून हे मला खूप आवडीचं झाड झालेलं आहे. पॉलिनेटर याच्यावर सुद्धा येते. फुलं जरी असे दिसत असेल ना, प्रत्येक फुलावर पॉलिनेटर येत असते. आणि बागेमध्ये फुलं असले ना तर वेगळंच बागेला शोभा येते. तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की सांगा. तुम्ही पण गोंफरीचे फुलं कुठे मिळेल ना, सुपारी फुल हे नक्की आणा आणि तुमच्या बागेमध्ये लावा आणि नेहमीसाठी आनंद घ्या. बघा असे रोपेच निघायला सुरुवात होते जेव्हा आपण सुकलेले फुलं जमिनीत टाकत राहतो. काही वेगळं करण्याची गरज पडत नाही. आणि बरेच बीसुद्धा लावलेले असते, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. पण हे थोडे फुलं होते ते लावले होते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद सर्वांचे मनापासून तुमचे.